सह्याद्रीच्या कुशीत वसलेला डोंगर दऱ्यांनी नटलेला पाटण तालुका महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खाणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघ विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे। या विकास यात्रेत आता पाटण तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। दौलतनगर येथे उभारण्यात आलेले भव्य, दिव्य आणि अत्याधुनिक शिवाजीराव देसाई स्मृती भवन जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे। एकेकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठ्या शहरांकडे पाहावे लागणाऱ्या या डोंगरी भागाला आता स्वतःचे अत्याधुनिक नाट्यगृह मिळाले आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज नाट्यगृहांपैकी एक असलेले हे स्मृती भवन पाटण तालुक्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख देणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या भव्य नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले। तर या प्रकल्पाच्या उभारणीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष मार्गदर्शन आणि योगदान लाभले आहे। या नाट्यगृहाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ मिळणार आहे। नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक मेळावे आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आता पाटण तालुक्यातील जनतेला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। ही केवळ इमारत नाही, तर पाटण तालुक्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाचे नवे दालन आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभे राहिलेले हे भव्य स्मृती भवन विकासाची नवी दिशा आणि नव्या संधींचे प्रतीक ठरत आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास यात्रेतील हा आणखी एक ऐतिहासिक टप्पा सांस्कृतिक समृद्धीकडे वाटचाल, विकासाला नवी गती आणि पाटणच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेले भव्य स्वप्न हेच शिवाजीराव देसाई स्मृती भवन।